हम्म. तर मित्रांनो, आपण आता पाहू शकता कलावंती दुर्गला आपण खाली पायथ्यापासून जवळजवळ अर्धा तास झालं चालत आलोय आणि वरती आल्यानंतर बघू शकता हा गव्हर्नमेंटद्वारे ही नवीन रस्ता बांधणी इथं चालू आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की इथं दरड पण वरतून रस्त्यावरच नवीन झालेल्या रस्त्यावर ही दरड कोसळली. ही अत्यंत दुःखद घटना आहे ही. कारण ट्रेकर मंडळीसाठी ही चांगली वाट बनवण्यात येत होती भारत सरकारद्वारे, पण ही पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे रस्ता पूर्ण दबलेला आहे खालती. तर हे पाहू शकता पूर्ण. तर कलावंती दुर्गला येत असाल तर तुम्ही कृपया काळजी घेऊन या, कारण असं दरड वगैरे इथं तुम्ही पाहू शकता कसं कोसळली, झाडे वगैरे खाली पूर्ण पडलेली आहेत. तर इथं येत असाल तर काळजीपूर्वक या, हीच विनंती. या अशा पद्धतीची वाटे पाहू शकता, पूर्ण खडी चढाई आहे, त्यामुळे प्रॉपर सपोर्ट घेऊन आपल्याला चालावं लागतंय. कलावंती दुर्ग नावात जेवढं खतरनाक आहे तेवढं पायवाट पण खतरनाक आहे. सह्याद्रीचं क्रूर असं रूप आणि सुंदर असे दोन्ही रूप आपल्याला इथं पाहायला भेटतात. पूर्ण घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये आम्ही दोघंच कलावंती दुर्गसाठी चाललो होतो. प्रत्येक क्षणी थकवा हा जाणवत होता आणि आज ह्या घनदाट जंगलामधून आजूबाजूहून वेगवेगळे क्रूर प्राणी आणि पशुपक्षी यांचा हल्ला आपल्यावरती होईल की काय याची क्षणोक्षण भीतीही वाटत होती. पण हरकत नव्हती, आपल्या पुढे टार्गेट होतं आपलं कलावंती दुर्ग, त्यासाठी आपण निघालो होतो. जय शिवराय भावांनो, आपण बघू शकता की आज आपण कलावंती दुर्ग वर ट्रेक करण्यासाठी आलेलो आहोत. कलावंती दुर्ग हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कठीण आणि अवघड अशा प्रकारचा ट्रेक आहे. इथे थोडा तरी चुकीचा पाऊल आपण टाकलं तर स्वर्गाची चाहूल लागल्याशिवाय राहणार नाही. तर आपण बघू शकता की त्या तिकडे कसं वातावरण आहे. आज नशिबाने साथ दिलेली आहे तर थोडा पाऊस ते नाही, त्यामुळे एकदम क्लीन असं साफ वातावरण आपण बघू शकत आहात. चला बन डोंगरावरून कोसळणारे हे धबधबे जणू खूप सुंदर दृश्य आपल्याला जाणून देत होते. तर 1 तासाच्या कठीण चढाईनंतर आपण कलावंती दुर्गच्या अशा एका पॉईंटवरती पोहोचलेलो आहोत, जिथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण ह्या दगडामध्ये एक हनुमानाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती ही दगडात आपल्याला कातळामध्ये कोरलेली दिसते. खूप छान अशी मूर्ती आहे आणि श्रीराम जय बजरंगबली असं कोरलेलं पण आपल्याला इथं पाहायला भेटतं. तरी खूप छान अशी बाब आहे की हे त्या काळातलं प्राचीन असं शिल्प आपल्याला कोरलेलं पाहायला भेटतं. आणि इकडे पाहू शकता हे अशा इथं पायऱ्या आहेत. इथं आपल्याला इथून एक तासात अजून आपल्याला चढाई आहे वरती गडावर जाण्यासाठी. तर चला जाऊयात. तर 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण इथं थोडंसं वरती आलो आणि इथं आपण ऊसाचा रस घेतोय. तर तुम्ही पाहू शकता इकडल्या बाजूला इथं ऊसाचा रस वगैरे, लिंबू सरबत वगैरे इथं भेटतंय. त्याच्यामुळं वरी आल्यानंतर लिंबू सरबत असं थोड्या वेळाने हे असल्यामुळं आपल्याला इथं आल्यानंतर थकवा वगैरे जाणवत नाही. आणि पाठीमागं पाहू शकता खूप छान असं वातावरण, तुम्ही पाण्याचा धबधबा वगैरे छोटासा पाहू शकता इथं. पाहू शकता असे शेजारी रेलिंग्स आहेत आणि हा आहे कलावंती दुर्ग. इकडे जायचं आहे आपल्याला. पूर्ण धुकंही पाहू शकता पूर्ण वरती आणि इथं पूर्ण खाली दरी आहे. इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण खालतून पायथ्यापासून जवळजवळ 1.5 तास झाला आपण आलोय. इथं आपल्याला एक गाव लागलेलं आहे. इथं थोडंसं वरती आल्यानंतर माची, काय गावाचं नाव, माझी परवर म्हणून एक गाव आहे इथं. आणि इथं पाहू शकता तुम्ही प्रॉपर असा गावाचा फील पण इथं येतोय. पूर्ण असं भात लागवड वगैरे इथे केलेली, काही छोटे छोटे घरं पण आहेत इथं कौलाची. तर इथून आपल्याला असं सरळ इथून प्रबळगडला इथून मार्ग आहे. तर चला जाऊयात मग. तर माची ह्या गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो अशा प्रकारचा हा मार्ग आहे. खूप खडतर मार्ग आहे, कारण पायऱ्या वगैरे काहीच नाही आहेत. तर अशा मार्गाने आपल्याला
कलावंतीन दुर्गला जायचंय. खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण चिखलाच्या ह्या पायऱ्या आहेत. त्याच्यामुळं खूप केअरफुली आपल्याला चालावं लागणार आहे इथून. आणि अशा प्रकारे पाहू शकता कशा प्रकारची वाट आहे. पूर्ण घसरडी वाट आहे चिखलाची. आणि राजेश भाऊ आपले चाललेत पुढं. अशीच वाट आपल्याला जंगलातून घेऊन जाणार आहे कलावंतीन दुर्गला. तर बघूया अजून पुढे किती ॲडव्हेंचर आहेत आपल्याला. पाहू शकता पाणी वगैरे आणि अशा प्रकारची वाट कलावंतीन दुर्गला जाते. तर खूप खडतर वाट आहे. पावसाळ्यामध्ये तर अजून कठीण हा ट्रेक होतो. कशा प्रकारची वाट आहे तुम्ही पाहू शकता. खाली वरती अशी. कुठून आलाय तुम्ही? मुंबई. बघा राजेश भाऊ एवढी लहान मुलं यायला लागले. तुम्ही तर काहीच नाही. तुम्ही चाललं पाहिजे एकदम एका जोशात. शकता अशा प्रकारची वाट आहे आपल्याला. अजून ही कलावंतीन दुर्ग आपल्याकडून खूप दूर आहे. अशा पद्धतीची वाट आहे. आपल्याला तो सुळका पाहू शकता तिथे जायचंय. आणि तिथूनच कलावंतीन दुर्ग हा आपल्याला मेन वाट तिथूनच भेटणार आहे. तर चला राजेश भाऊ तर चाललेत पुढे. राजेश भाऊ हाव द जोश. आता कशा प्रकारची वाट आहे खडी चढाई. तर पावसाळ्यामध्ये असे वाटा ह्या स्लिपरी होतात. पाय वगैरे निसटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळं केअरफुली काळजीपूर्वक आपल्याला इथं गडावरती यायचं. पाहू शकता ही कशा प्रकारची वाट आहे. आपल्याला काळजीपूर्वक वरती जायचं आहे इथून. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता कलावंतीन दुर्गला जवळजवळ आपल्याला एक 10 मिनिटावरच कलावंतीन दुर्ग आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या आधी इथं आपल्याला एक पाहू शकता की इथे एक गुहा आहे. एक छोटीशी गुहा जी खूप छोटीशी आहे. तुम्हाला दाखवतो. पण आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला हे गुहाचं वळण घेतं. आणि ही गुहा माझ्या मते पुढं थोड्याशा अंतरावरती निघते. पण त्या काळात हा छुपा रस्ता पण असू शकतो. म्हणजे मावळे वगैरे जे ह्या छुप्या रस्त्याने वगैरे जायचे वरती गडावरती, तर रक्षण वगैरे करण्यासाठी ह्या गुहेचा त्या काळामध्ये उपयोग केला जायचा असं एक आपण अंदाज लावू शकतो. आपण आतमध्ये जात नाहीये कारण आतमध्ये विंचू साप वगैरे काही असण्याची शक्यता आहे. पाहू शकता कसला थरारक आपल्याला पुढचा हा ट्रेक आहे. एकदम खूप खतरनाक अशा पायऱ्या तुम्ही पाहू शकता वरती. काही पर्यटक खालती येताना दिसत आहेत आपल्याला. तर आपल्याला पण तोच थरारक अनुभवायचा आहे. चला तर मग. आम्ही कलावंतींच्या पायथ्याशी आलो होतो आणि हा थरार पाहू शकता तुम्ही. खडकाच्या आणि रस्सीच्या साह्याने आपल्याला वरती जायचं आहे. जय शिवराय भावांनो, आपण बघत आहोत की आता आपण कलावंती दुर्गाच्या एकदम अवघड आणि कठीण टप्प्यावर आलेलो आहोत. इथून आपण दोरीच्या सहाय्याने वरी जाऊ शकतो. हा किल्ला एकदम कठीण व अरुंद स्वरूपाचा आहे. वरी बघू शकता की कशा एकदम उभ्या स्वरूपाचा किल्ला आहे. डोंगरी किल्ला म्हणून हा ओळखला जातो. या किल्ल्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला असावा. हा खतरनाक ट्रेक आम्ही चालू केला होता. आजूबाजूने पूर्ण वारा हा आपल्याला खालच्या दिशेने ओढत होता. पण इथे रस्सी होती, त्याच्या साह्याने आपण वरचा रस्ता हा बघत होतो. पण हे एक मनामध्ये भीती कायम चालू होती की इथून आपण पडताल की काय. पण हरकत नव्हती. आपल्याला हा किल्ला टार्गेट हे पूर्ण करायचंच होतं. म्हणून आपण पुढे जात होतो. तर चला पाहूयात की वरचा आपला थर्रक अनुभव कसा आहे तो. जय शिवराय भावांनो, आपण बघत आहोत की आता आपण कलावंती दुर्गावर आलेलो आहोत. कलावंती दुर्गाची माहिती सांगायची झाली तर हा किल्ला 1656च्या सुमारास आबाजी महादेव या सुभेदारांनी कल्याण भिवंडी मोहिमेच्या दरम्यान हा डोंगरी किल्ला अवघड स्वरूपाचा किल्ला हा आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. आपण बघू शकता की हा किल्ला बघून या साईडला प्रबळगड आपल्याला दिसेल आणि या साईडला कलावंती दुर्ग दिसेल. आपण बघू शकता की हा गड आणि हा कठीण स्वरूपाचा गड बघून आपल्याला माहिती मिळालीच असेल की तेव्हाच्या काळचा आपल्या शिवकालीन इतिहास कसा थाटात आणि साहसाचा असेल. तर भावनो,
पावसाळ्याचे दिवस होते आणि पायऱ्या ह्या पूर्ण स्लिपरी झाल्या होत्या, म्हणजे पूर्ण घसरड्या झाल्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याला थोडं हळूहळू आणि सपोर्ट बाजूच्या खडकाचा घेऊन आपल्याला वरती जावं लागत होतं. समोर पाहू शकता किती स्लिपरी ह्या पायऱ्या झालेल्या आहेत आणि वरतून पावसाचं पाणी हे थोडं थोडं धो येत होतं. मनामध्ये दगदग होती की ही पायऱ्यावरनं पाय जर निसटला तर आपण खालती जाऊ शकतो. आपण बघू शकता की अशा अवघड प्रकारच्या पायऱ्याचं कोरकाम केलेलं आहे. 80 डिग्री आकाराच्या हा पायऱ्या आपल्याला बघायला मिळतील. एकदम अवघड किल्ल्यापैकी हा एक किल्ला म्हणून ओळखला जातो, कारण की त्याचा ते अवघड कोरकाम आणि पायऱ्याला कुठेच तोड नाही. सह्याद्रीमध्ये अनेक प्रकारचे गडकिल्ले आहेत, पण हा किल्ला काही वेगळाच. कारण ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो खूप कठीण आहे. तो मार्ग पार करण्यासाठी जे तुमचं धगधग हृदय आहे ते कुठंतरी थांबण्याची भीती ही कायमस्वरूपी असते आपल्याला. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा खतरनाकपणे आपण किल्ल्यावरती आता चाललोय कलावंतीदुर्गवरती. तर पूर्ण शेवाळ्याच्या पायऱ्या आपल्याला तर खाली पाहू शकता. तर खूप असं कठीण पायरी मार्ग आहे. तर आपल्याला पकडून वगैरे व्यवस्थितरित्या वरती जायचं, कारण हे पावसाळ्याचे दिवस आहेत. पूर्ण पायरी मार्ग हा निसरड आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या हे कलावंतीदुर्ग पार करायचं आहे. तर चला आपण वरती जाऊयात अजून. तर आपण पाहू शकता इथून वरती जाण्यासाठी कलावंतीदुर्गसाठी इथं पायऱ्या येतं आणि आपल्याला इथं थोडं विश्रांतीसाठी आणि लिंबू सरबत वगैरे इथं आपल्याला काका इथं हे केलेलं आहे. तर काका किती वर्षापासून लिंबू सरबत वगैरे विकताय? 15-16 वर्ष. अच्छा, हा, म्हणजे हे तुम्ही खालतून वरती आणता एवढं? सगळं डोक्यावर जाणार. कारण व्यक्तीला वरती येण्यासाठी एवढं कठीण पायरी मार्ग आहे, तुम्ही तर हे सगळं सामान वगैरे वरती घेऊन येत आहे, म्हणजे तुमची तर खूप कमालच म्हणली पाहिजे. तर तुम्ही येणाऱ्या पर्यटकांना काय म्हणजे सल्ला द्याल की पर्यटक जास्त याच्यासाठी वगैरे काय वेगळं की पर्यटक काय अजून जास्त सरकारने काय सुविधा केल्या पाहिजेत की पर्यटक अजून जास्त येतील? काय सोय करत नाही सरकार का? तुमचं काय मत आहे की काय केलं पाहिजे सुविधा वगैरे थोड्याफार प्रमाणात? काय असं रेलिंग करायला पाहिजे तिथे. रेलिंगचा थोडासा मार्ग करायला हवा की जो की पर्यटक जास्त प्रमाणात येतील आणि त्यांना भीती वगैरे जास्त वाटणार नाही. तर हे अशा प्रकारे आपल्याला काका इथं सरबत वगैरे हे करतायत. तर इथं आल्यानंतर आपल्याला वरती आल्यानंतर पण काही थंड वगैरे घेण्यासाठी आपल्याला इथं भेटू शकतं, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. इथं तिथून वरती पाय मार्ग आहे हा. मित्रा कसा आहे वरचा किल्ला? एक नंबर आहे भावा. हा, आता तरी गर्दी आहे, हा, पण खूप मजा आली पाहिजे. किती वेळ लागला अजून वरती जाण्यासाठी टॉप पॉइंट वर? टॉप पॉइंट वर लाईक इथून जर तुम्ही इथे जर पोहोचाल ना तर तुम्ही गर्दी असेल ना तर तुम्हाला टाइम लागेल, पण गर्दी नसेल ना तुम्ही पटकन जा. पण तिथे सपोर्टला कोणतरी पाहिजे, कारण तिथे ना सपोर्टला एक रोप होती पण ती नाहीये रोप. अच्छा, रोप काढून टाकली. ओके. रोप असती ना तर तुम्ही फटाफट गेला असता. तर इथे जर रोप नाहीये म्हणून सपोर्टला कोणतरी लागेल तुम्हाला. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. त्या टायमाला एवढ्या उंचीवर कन्स्ट्रक्शन केलंय. नाही या किल्ल्याला नाही सुरंग. आता इथून घसरत जायचं आपल्याला. रोहन कुठे? रोहन असं चालेल. रोहन अरे ही पण दाखव चढाई कशी ती. बस मुगी जा. इथंच रस्सी होती का आधी झोपायला ना? आता रस्सी काढली म्हणते. अरे कठीण पायरी मार्ग आहे हा खूप, पूर्ण शेवाळ वगैरे.
त्यामुळे वरती जाण्यासाठी थोडीशी अडचण आहे. खूप खतरनाक ट्रेक आहे हा. आपल्याला अजून त्या सुळक्यावरती जायचंय, तर बघूया हा थरार कसा आहे. अरे भाई तिथं हीच नाहीये. हॅलो सर भावांनो, आपण बघू शकत आहात की असं आता आपण एकदम थरारक ट्रेकवर आलेलो आहोत. एकदम अवघड स्वरूपाचा आहे. इथे काहीही दोरीच्या सहाय्याने आपण जात होतो, पण आता दोरी पण इथून काढलेली आहे. त्यामुळे इथं सहाय्यासाठी काही पण नाही. चला, शिवसमर्थक आहे ते मदत करत आहेत आपल्याला. तर ह्याच पद्धतीने आपल्याला आता आपल्या राजेश भाऊ वरती चाललोत, कारण इथं सपोर्ट करण्यासाठी काहीच नाही. पहिल्यांदा एक रस्सी होती, पण ती रस्सी पण आता सध्या नाहीये इथं. त्याच्यामुळे हे शिवसमर्थक जे मदतीचं कार्य करतायत ती छान गोष्ट आहे उत्तमरित्या. तर वरती जाण्यासाठी दुसरा काहीच मार्ग नाही, एकमेकाला मदत करूनच जायचे. राजेश भाऊ आता चाललेले, बघूया आता. चला, तर ही खडतर लढाई लढण्यासाठी राजेश भाऊ वरती चाललेले आहेत. तर ही खडतर प्रवास पाहू शकता. इथं रस्सी होती पहिल्यांदा, आता नाहीये इथं. तर इथं काही आपले शिवसमर्थक आहेत जे मदत करतायत वरती जाण्यासाठी. राजेश भाऊ तुम्हाला ऑल द बेस्ट, वरती जावा. खतरनाक ट्रेक आहे हा आता राजेश भाऊ करायला लागले.